नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत ओम या पवित्र मंत्राचे महत्त्व. सनातन धर्मात ओम हा केवळ शब्द नाही, तर तो संपूर्ण ब्रह्मांडाची मूलध्वनी आहे. ओम म्हणजे काय? ओम हा ध्वनी वेदांमध्ये सर्वात पहिला उच्चारला गेलेला मंत्र मानला जातो. म्हटले जाते की सृष्टीची सुरुवात ओम या नादाने झाली. तो नाद आजही संपूर्ण ब्रह्मांडात स्पंदन स्वरूपात आहे. त्रिमूर्ती आणि ओम मध्ये 3 अक्षरे आहेत, अ, उ, म. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक आहेत. अर्थात निर्माण, पालन आणि संहार या 3 शक्ती ओममध्ये सामावल्या आहेत. काल आणि ओम म्हणजेच भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांचेही प्रतीक आहे. तो म्हणजे संपूर्ण काळाचा अधिपती. ध्यान आणि योगातील महत्त्व. योग व ध्यान साधनेत ओमचा जप केल्याने मन शांत होते, तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि आत्मिक शांती मिळते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर ओमच्या कंपनामुळे शरीरातील प्रत्येक पेशी सक्रिय होते. म्हणूनच ओम हा फक्त एक शब्द नाही, तर तो पूर्ण ब्रह्मांडाचा नाद आहे.